चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही विशेष फळ देणारी आहे. या दिवशी देवी दुर्गेचे 9वे रूप माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. याचबरोबर भगवान विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवसही साजरा केला जातो. मात्र यावर्षी नवमी तिथी 2 दिवस असल्याने बऱ्याच जणांमध्ये संभ्रम आहे. यंदा नवमी तिथीची सुरुवात ही 26 मार्च रोजी सकाळी 11:48 होईल, तर याची समाप्ती ही 27 मार्चला सकाळी 10:06 होईल. हिंदू पंचांगानुसार बहुतेक व्रतवैकल्य हे उदय तिथीनुसार पाळले जातात. त्यामुळे रामनवमी ही 27 मार्च रोजी यायला हवी. पण 27 मार्चच्या सकाळीच रामनवमीची तिथी संपते आणि दुपारी दशमी तिथी सुरू होते. पण रघुवंशातील श्रेष्ठ श्री रामांचा जन्म हा नवमी तिथीला दुपारी मध्याह्न काळात झाला होता. त्यामुळे श्री रामनवमी ही गुरुवार 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. तर या दिवशी पूजा व जन्माष्टमी करण्यासाठी शुभमुहूर्त हा सकाळी 11:13 पासून ते दुपारी 1:41 पर्यंत राहील. तब्बल 2 तास 28 मिनिटांचा कालावधी हा पूजा करण्यास शुभ असेल. अयोध्या हे प्रभू रामाचे जन्मस्थान असून येथील रामनवमीचा उत्सव हा विशेष आहे. रामभक्त दूरच्या ठिकाणाहून अयोध्येत येतात. सरयू या पवित्र नदीत स्नान केल्यानंतर भक्त रामाच्या जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राम मंदिराला भेट देतात. त्रेतायुगात जन्मलेल्या श्रीरामांना तत्वदर्शी संतांनी मर्यादा पुरुषोत्तम हे परिपूर्ण परमेश्वर म्हणून वर्णन केले आहे. हा दिवस फक्त एक उत्सव नाही, तर श्रीरामांचा जन्म एक अलौकिक ब्रह्मांडीय घटना आहे. जेव्हा सूर्य मेष राशीत आपल्या उच्च अवस्थेत असतो व सर्व ग्रह हे आपल्या शुभ स्थितीत असतात, तेव्हाच रामनवमीचा पवित्र पर्व येतो. श्रीरामांचे जीवन हे केवळ एक कथा नसून ती मानवी जीवनातील प्रचंड संघर्षावर मिळविलेल्या विजयाची गाथा आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही वाट्याला आलेला 14 वर्षाचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणे असे अफाट दुःख असूनही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वतःला सिद्ध केले. सत्य, नैतिकता, न्याय व धर्माचे प्रतीक असलेले प्रभू श्रीराम हे भगवान महाविष्णूंचे 7वे अवतार मानले जातात, जे त्रेतायुगात प्रकट झाले. त्यामुळेच या रामनवमीच्या शुभ दिवशी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे प्रभू श्री रामचंद्राची पूजा. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. पूजास्थानी प्रभू रामांचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी. देवतेला पिवळी फुले, पिवळे वस्त्र, चंदनाचा टिळा व फळे अर्पण करावी. तुपाचा दिवा लावून प्रभू रामचंद्रांची आरती करावी. तसेच रामनवमीला उपवास करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हा उपवास सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळला जातो. तर रामनवमीच्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तसेच बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण आवर्जून करावे. याच्या पठणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होऊन शत्रूंवर विजय प्राप्त होते. हे स्तोत्र सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी म्हणता येते. या रामरक्षा स्तोत्राच्या नियमित पठणामुळे संकट समयी भगवान रामांचा आशीर्वाद हा सतत आपल्या पाठीशी राहतो अशी श्रद्धा आहे. रामराज्य म्हणून ओळखले जाणारे प्रभू रामांचे राज्य एका परिपूर्ण समाजाचा ऐतिहासिक आदर्श आहे. तो संपूर्ण शांती, समृद्धी आणि ईश्वर जागरूकतेचा काळ होता, जिथे कोणीही रोग, दारिद्र्य किंवा मानसिक त्रासाने ग्रस्त नव्हते. रामनवमीच्या दिवशी तेच दिव्य शासन आपल्या हृदयात आणि जगात प्रकट व्हावे, यासाठी सर्वांनी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना करावी.